नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRTR, BH कॉमर्स अँड EM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220 ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्राचे हवामान या चॅप्टर विषयी मागील बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पाऊस हा घटक किती महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने आपण बघितलं की हवामानाच्या इतर घटकांपेक्षा महाराष्ट्राच्या जीवनावर फारसा ज्याचा परिणाम होतो अशा पावसाचे प्रमाण असेल, पावसाचे वितरण असेल, या हवामानातील महत्त्वाच्या घटकाविषयी मागील तासिकेला आपण चर्चा केली. मागील तासिकेला बघितलं की 300 पासून तर 30 सेंटीमीटर पर्यंत पाऊस कोणकोणत्या भागामध्ये किती पाऊस पडतो, किती प्रमाणात पडतो व कोणत्या दिवशी पावसाचे दिवस किती आहे, यावर कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त 24 तासामध्ये पाऊस पडतो याची चर्चा मागील तासिकेला आपण केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे हवामान बघत असताना की असंही बघावं लागेल की महाराष्ट्राचे हवामानाचे आपण वर्गीकरण मागील तासिकेला एक बघितलं होतं की हवामानाचे वर्गीकरण बघताना आपल्याला त्या ठिकाणी असणारे हवामानाचे कोकणातील असणारे हवामान, पश्चिम घाटामध्ये असणारे हवामान, तसेच विदर्भातील असणारे हवामान आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये असणारे हवामान याचंही आपण मागील काही तासिकेला चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण असं बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे हवामान आहे या हवामानाचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी काही संकल्पना मांडल्या आहेत. त्या कशा आहेत, त्याच्या स्वरूपात त्याचा विचार आज करणार आहोत. महाराष्ट्राच्या हवामानाचा विचार करत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी, वेगवेगळ्या महाराष्ट्रातील हवामानाचे असणारे वेगवेगळे अंग असतील, त्यामध्ये तापमान असेल, त्यामध्ये पाऊस असेल किंवा आर्द्रता असेल, याविषयी आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, हवामानाचे वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत. या संकल्पनाचा आपल्याला विचार आज या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच असंही सांगितलं गेलं आहे की क्लायमेट्स मे डू बी क्लासिफाईड quantitatively into the broad types depending on the statistics such as the annual level of temperature and precipitation, and also on the seasonal variation of these parameters. These are the two main bases of classification, empirical and genetic. The former being based on the analysis of the observation and later on the atmosphere circulation from which the climatic result. Most systems have used to empirical approach. There are two popular classification. One is Köppen classification and another one is त्रिवार्ता classification. म्हणजेच पृथ्वीवर हवामानाच्या असंख्य विविधता असते. प्रत्येक ठिकाण ही अल्प प्रमाणात हवामानदृष्ट्या वेगवेगळे असते. वातावरणाच्या प्रक्रियेचा विविध संयोगामुळे जागोजागी हवामानाचे असंख्य फेरबदल आपल्याला आढळत असतात. हवामानाचे प्रदेश म्हणजे काय हे आपण मागील बऱ्याच तासिकेला बघितलं आहे की पृथ्वीवर असे क्षेत्र आहे की हवामान घटकाच्या एकत्रित परिपाकामुळे एकजिन्सी हवामान परिस्थिती असते, तिला आपण हवामान प्रदेश असे म्हणतो. म्हणजे आता हवामान प्रदेशाची ओळख असेल किंवा नकाशा करणं असेल, यासाठी हवामानाचे वर्गीकरण करण्याची आपल्याला गरज भासत असते. म्हणजे आता का गरज भासले तर फरकामध्ये काही निर्देशित नाते असले पाहिजे किंवा वर्गीकरण हे संपूर्ण जगासाठी लागू असले पाहिजे. त्यानंतर असंही म्हटलं गेलं आहे की ग्रीक भूगोल विचारवंतांनी असंही सांगितलं गेलं की सर्वात जुने हवामानाचे वर्गीकरण करत असताना त्यांनी अक्षरवृत्तानुसार तापमानाचे 3 कटिबंध निर्देशित केले होते. त्यामध्ये उष्ण कटिबंध असेल, समशीतोष्ण कटिबंध असेल किंवा शीत कटिबंध असेल, अशा 3 प्रकारे ग्रीक विचारवंतांनी हवामानाचे विभाग पाडले होते. त्यानंतर अरब भूगोलकार किंवा 19व्या शतकापर्यंत त्यांनी मध्ययुगीन काळातील भूगोलकार तसेच 19व्या शतकातील विद्वानांनी ग्रीक जागतिक हवामानाच्या यादृच्छिक वर्गीकरणाचाही पाठपुरावा त्या ठिकाणी केला आहे. त्यानंतर असंही पुढे विचार केला गेला की जर्मन भूगोलशास्त्रज्ञांनीही समतापरेषेच्या आधारावर हवामानाचे वर्गीकरण केले आहे. म्हणजेच 1896 साली जर्मन हवामानशास्त्रज्ञांनी जागतिक हवामानाचे वर्गीकरण समतापरेषेच्या आधारे केले आहे. आता समतापरेषा म्हणजे काय, तर समतापरेषा म्हणजे समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो, समतापरेषा असे म्हणतो. म्हणजेच 2 समतापरेषांचा विचार केला, एक 20°C वार्षिक तापमान रेषा व दुसरी 10°C उन्हाळी तापमान रेषा. ह्या तापमान रेषा जीवशास्त्रीय प्रतिसाद निर्देशित करतात. उदाहरणार्थ 20°C तापमान रेषा उष्ण हवामानाची तर नारळाच्या झाडाची तापमान मर्यादा दर्शविते. तर टुंड्रा असेल किंवा सूचीपर्णी अरण्याच्या दरम्यान सीमा या उबदार महिन्यातील 10°C ही तापमान रेषा दर्शवितात. म्हणजे जर्मन हवामान शास्त्रज्ञांनी समताप रेषांचा आधार घेऊन जगाच्या हवामानाची विभागणी अनेक तापमान प्रदेशात केली आहेत असे आपल्याला या म्हणता येईल.
त्यानंतर पुढे असे म्हणता येईल की सरासरी तापमानापेक्षा किती जास्त महिने, किती कमी महिने याच्या आधारे हवामान वर्गीकरण केले आहेत. म्हणजे या जर्मन शास्त्रज्ञांनी वर उल्लेखलेल्या हवामान वर्गीकरण समतापेक्षेच्या आधारे केलेलं आहे, पण यात थोडा वेगळाही केला आहे. कारण सरासरी तापमान किती जास्त महिने, किती कमी महिने राहिले हे पाहून त्यांनी हवामानाचे वर्गीकरण केले आहे. म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये 20°C सरासरी तापमानापेक्षा 12 महिने तापमान जास्त असते. ध्रुवीय प्रदेशात जर आपण गेलो तर ध्रुवीय प्रदेशामध्ये 12ही महिने तापमान हे 10°C पेक्षा कमी असते. म्हणजे आंतर उष्णकटिबंधीय किंवा ध्रुवीय विभागाच्या दरम्यान असे अनेक आंतरविभाग आपल्याला बघावयास मिळतात. तापमान आणि पर्जन्याच्या आधारे अशा हवामान वर्गीकरणाचे स्वरूप आकृतीच्या आपल्याला बघावयास मिळत असते. म्हणजे ध्रुवीय प्रदेश असेल, टुंड्रा प्रदेश असेल. म्हणजे आता यावरून असे म्हणता येईल की वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या हवामान प्रदेशाच्या शुद्धीकृतीचा प्रयत्न करून वेगवेगळे हवामान शास्त्रज्ञांनी वर्गीकरण केले आहेत. म्हणजे आता वर्गीकरण करत असताना त्यांनी असं सांगितलं की विषुववृत्तीय पश्चिमी विभाग असेल, उष्णकटिबंधीय विभाग असेल किंवा उष्णकटिबंधीय कोरडा विभाग असेल, या अशा प्रकारे विभागणी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे हवामानाच्या वर्गीकरण करत असताना त्यांनी विकसित करत असताना असाही प्रश्न त्यांच्या मनात आला की हवामानाची व्याख्या कशी करावी. म्हणजेच एका मूल तत्वाच्या आधारे हवामान प्रकार करता येणे शक्य नाही. पण जर आपण अशा मूलतत्वांचा अवलंब केला आणि बऱ्यापैकी अचूकता प्राप्त करू शकलो, परंतु जी परिमाणी गुंतागुंत निर्माण होऊ शकेल आणि त्याची स्पष्टता व साधेपणा होणार नाही. म्हणून वर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून निवडण्यासाठी त्यांनी तापमान, वनस्पती, पर्जन्य, मृदा आणि नेट रेडिएशन किंवा उत्सर्जन ह्या गोष्टी त्यांनी निवडल्या. पण या सर्व गोष्टी निवडत असताना त्यांनी वनस्पती असेल किंवा हवामानाच्या दृष्टिकोनातून असेल, अनुभवजन्य दृष्टिकोन असेल किंवा जननिक दृष्टिकोन असेल किंवा उपयोजित दृष्टिकोन असेल, असंही हवामानाच्या वर्गीकरणाच्या दृष्टिकोनासाठी त्यांनी ते आधार मानले गेले. मग हे आधार मानत असताना त्यांनी हवामानाचे वर्गीकरण करण्यासाठी कोपेन यांनी जर्मन हवामान शास्त्रज्ञ व वनस्पती शास्त्रज्ञ कोपेन हा 1846 ते 1940 दरम्यान डॉक्टरेट प्रबंध 1870 साली हवामानाच्या वर्गीकरणावर सादर केला. आता या वर्गीकरणामध्ये सुधारणा आणि परिवर्तन होत गेली, पण कोपेन यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत संदर्भात हे संशोधन केले आणि कोपेन यांनी आपला जागतिक हवामानाचा नकाशा 1928 साली प्रकाशित केला. आता कोपेनच्या वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर कोपेन यांच्या हवामानाच्या वर्गीकरणाचा आधार हा सरासरी मासिक तापमान, सरासरी वार्षिक तापमान, सरासरी मासिक वृष्टी, सरासरी वार्षिक वृष्टी यावर आधारित आहे. त्याचबरोबर वनस्पतीचे वितरण कसे आहे याचाही त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आहे. त्यावरून कोपेनने हवामानाचे वर्गीकरण केलेले आहे. आता यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या कोपेनच्या वर्गीकरणाचे फायदे असतील, तोटे असतील, हेही त्यांनी या ठिकाणी नमूद केलेले आहेत. त्यानंतर याच वर्गीकरण करत असताना त्यांनी वेगवेगळ्या उपघटक असेल, प्रमुख हवामान घटक असेल, हवामान उपघटक असेल, प्रत्येक हवामान घटकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये हेही त्यांनी सांगितली गेली आहेत. त्याचबरोबर अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ C.W. थॉर्नवेट याने 1931 साली आणि 1948 साली हवामानाची 2 वर्गीकरणे सादर केली. या दोन्ही हवामान वर्गीकरण एकमेकापासून भिन्न आहेत असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजेच थॉर्नवेटने 1931 सालीचे हवामान वर्गीकरण केलं. त्यामध्ये असंही सांगितलं की त्याने सादर केले. त्याने सुरुवातीला उत्तर अमेरिका खंडाच्या अनुषंगाने वर्गीकरण दर्शविले व 1933 साली संपूर्ण जगासाठी हवामान वर्गीकरण केले आहे. म्हणजे अशाही 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या गेल्या आहेत. थॉर्नवेटच्या वर्गीकरणाचा आहे असंही आपल्याला म्हणता येईल की थॉर्नवेटचे वर्गीकरण मुख्य आधार म्हणजे वृष्टी परिमाणता किंवा प्रिसिपिटेशन इफेक्टिव्हनेस किंवा तापमान कार्यक्षमता म्हणजे टेम्परेचर इफिशियन्सी ह्या गोष्टीच्या आधारे किंवा वृष्टी प्रमाणिकता म्हणजे काय, वृष्टी आणि बाष्पीभवनाचे फलन म्हणजे वृष्टी परिणामकता असं म्हणावं लागेल. म्हणजे ह्या गोष्टीने थॉर्नवेटने याचे 1948 सालाचे हवामान वर्गीकरण केले आणि यात वर्गीकरण करत असताना त्यांनी हवामान वर्गीकरणाचा आधार हा उत्सर्जन क्षमता म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सपिरेशन या संकल्पनेच्या आधारे नवीन हवामान वर्गीकरण निर्देशित केले आहेत. पूर्वीचे हवामान वर्गीकरण बाष्पीभवनाद्वारे बाष्प नष्ट होणे यावर बाष्पीभवन किंवा बाष्पोत्सर्जन किंवा ट्रान्सपिरेशन बाष्प नाहीसे होते या आधार नवीन वर्गीकरण तयार केले आहेत. आता बाष्पोत्सर्जन म्हणजे काय, बाष्पीभवन आणि वनस्पतीच्या पानामधून बाहेर पडणारे बाष्प म्हणजे एकत्रीकरणाला आपण म्हणतो बाष्पोत्सर्जन. आता याची क्षमता कशी आहे हे त्याने त्या ठिकाणी अभ्यासलं आहे. त्यानंतर बाष्पोत्सर्जन क्षमता असेल, त्यानंतर आर्द्रता निर्देशांक असेल म्हणजे मॉइश्चर इंडेक्स, तोही कसा त्याने काढला त्याच्यावरून त्याने हवामानाचे वर्गीकरण केले आहेत.
आता हे झाले, हे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगळे मांडले. आता आपल्याला जो महत्वाचा हवामान शास्त्रज्ञ बघायचा आहे तो म्हणजे अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ. ज्या हवामान शास्त्रज्ञ हवामानाचे वर्गीकरण केले आहे ते म्हणजे ग्लेन टी टिवार्ता यांनी कोपेन आणि यांच्या हवामानाच्या वर्गीकरणावरून त्याचे वैशिष्ट्यपूर्ण हवामान सादरीकरण केले गेले आहेत. आता त्रिवार्ता यांचे वर्गीकरण बघत असताना आपल्याला हा एक अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ आहे. त्याने ग्लेन टी टिवार्ता याने कोपेन हवामान वर्गीकरण संशोधन करून वैशिष्ट्यपूर्ण हवामान वर्गीकरण सादर केले आहेत. आता हे सादर करत असताना त्याने सर्वप्रथम काय केलं तर सर्वप्रथम त्याने हवामान वर्गीकरण तयार करताना शुद्ध अनुभवजन्य पद्धती व जननिक पद्धती अशा दोन म्हणजे प्युअर इम्पेरिकल मेथड आणि जेनेटिक मेथड ह्या दोन पद्धती संयुक्त पद्धतीचा अवलंब केलाय त्याने. या दोन संयुक्त पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्या ठिकाणी असणारी हवामान त्याचे हवामान वर्गीकरण सोपे व सुस्पष्टीकरणीय असून अनुभवजन्य पद्धतीमधील मूलभूत तत्वे त्याचप्रमाणे जननिक वर्गीकरणाच्या प्रणालीचा आधार त्याने घेतलेला आहे असं या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे अतिशय सुस्पष्टपणे अतिशय व्यवस्थितपणे त्याने हवामानाचे वर्गीकरण या ठिकाणी केले आहेत. त्यानंतर पुढे असे म्हणता येईल की पूर्वीच्या कोपेन असेल थॉर्नवेट असेल याच्या वर्गीकरणामध्ये असणारे गुण मर्यादा याने त्याच्या लक्षात घेतल्या आणि त्या मर्यादा लक्षात घेतल्यानंतर त्याच्यावर असणारे म्हणजे काय काय गोष्टी गुण असतील किंवा कोणकोणत्या गोष्टीच्या मर्यादा असतील किंवा दोष असतील याचा विचार करून त्यांनी त्याच्या हवामान वर्गीकरणाची निर्मिती केली आहे. म्हणजेच हे नक्कीच त्या पक्षात चांगले असू शकतील. आता पुढे असंही म्हणता येईल की कोपेन किंवा थॉर्नवेट यांची हवामानाची वर्गीकरण हे सांख्यिकी प्रचलाव म्हणजे स्टॅटिस्टिकल पॅरामीटरवर आधारित होतं असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे वेगवेगळे स्टॅटिस्टिकल पॅरामीटर असेल म्हणजे स्टॅटिस्टिकल पॅरामीटर म्हणजे काय तर त्या ठिकाणी असणारे तापमान असेल वेळ असेल या सर्व गोष्टी या स्टॅटिस्टिकलच्या सहाय्याने सोडवल्या जात होत्या. म्हणजे त्यावरून ह्या सांख्यिकी प्रचलावर आधारित असल्यामुळे त्यामध्ये काही क्लिष्ट आणि गुंतागुंत स्वरूपाचे असू शकते. म्हणजे अशा ही सर्व हवेची अंगे असलेली ही क्लिष्ट आणि गुंतागुंतीची होती आणि याच प्रक्रियेमध्ये पुढं हवामान वर्गीकरणाच्या प्रक्रियेच्या काळामध्ये त्रिवार्ता याची जाणीव त्यांना होती आणि जाणीव असल्यामुळे त्यांनी या संदर्भामध्ये अधिक जागरूकता असल्यामुळे त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची हवामानाचे वर्गीकरण केलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. याचबरोबर हे अनुभवजन्य परिमाणात्मक हवामानाचे वर्गीकरण करताना कोपेन आणि थॉर्नवेट यांनी हवामानाचे प्रकार आणि उपप्रकार विविध निकषाद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्देशित केले आहे की ते सहजरित्या राहणे अवघड असते. ह्याही गोष्टी ही सर्वात महत्वाची मर्यादा असते आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर आपण पुढे जाणार आहोत की त्रिवार्ता यांनी हवामानाची वर्गीकरणाचे हेतू किंवा काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. आता बघा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्रिवार्ता यांच्या हवामानाचे वर्गीकरणासोबत हेतू आणि उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या दिले आहेत. म्हणजे आता सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी असं सांगितलं की पहिलं त्यांनी उद्दिष्ट मांडलं किंवा हेतू ठेवला की हवामान पर्यावरण समजून त्याचा अवलंब आपल्या पद्धतीने करता आला पाहिजे. म्हणजे आपापल्या पद्धतीने केला तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं त्याचं मत होतं. त्यानंतर पुढे असंही त्या त्रिवार्ताचं असंही मत होतं की भूगोलकार असेल जीवशास्त्रज्ञ असेल कृषी शास्त्रज्ञ असेल यांना हवामान वर्गीकरण समजण्याची आवश्यकता ही आपापल्या पद्धतीने किंवा आपल्या पद्धतीने त्याचा अवलंब करता आला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कोणावरही डिपेंड राहता आलं नाही पाहिजे. म्हणजे त्याचा विचार हा उत्कृष्ट होता. त्यानंतर पुढे असंही त्याने म्हटलं आहे की हवामानाच्या वास्तव घटना यथार्थदृष्ट्या मांडल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे जे यथार्थदृष्ट्या मांडल्या गेल्या म्हणजे काय तर हवामान वर्गीकरण सादर करत असताना हवामानाच्या वास्तव घटना यथार्थदृष्ट्या मांडता आल्या पाहिजेत. हे संकल्पित जननिक रचनेवर म्हणजे प्रोसिड्यूड जेनेटिक स्ट्रक्चर्स लादले जाऊ नये. म्हणजे लादल्या गेल्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा स्थानांकित प्रकारे म्हणजे स्कीम ऑफ लोकल सिस्टीम असू नये असंही त्याचं मत आहे. म्हणजे एखाद्या भागाशी निगडीत असता असं कामा नये असंही त्याचं मत आहे. त्यानंतर त्यानं पुढे असंही म्हटलं की सर्वप्रथम या अत्यंत महत्वाचे आणि अनुभवजन्य आधार सामग्री व ते मार्गदर्शित झाले पाहिजे असंही त्याने म्हटलंय. म्हणजे हे त्रिवार्ताचे वर्गीकरण मांडत असताना त्यांनी ह्या गोष्टी मांडल्या गेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टी मांडत असताना त्याने अनुभवजन्य आधार सामग्रीवरती मार्गदर्शित झाले पाहिजे. प्रत्येक माणसाला प्रत्येकाला ज्याची गरज आहे त्यापर्यंत ते पोहोचले गेले पाहिजे असंही त्याचे मत आहे. आणखीन हेतू मांडत असताना त्याने अनुभवजन्य पदार्थावर असलेले हवामान वर्गीकरण हे जननिक वर्गीकरणापेक्षा अधिक सरस आहे आणि असं म्हटलं आहे. म्हणजे त्रिवार्ताच्या अनुभवजन्य पद्धतीच्या हवामान वर्गीकरणाला अनुकूलता आहे असंही त्यांनी म्हटलं
आणि म्हणूनच त्याने जनिक वर्गीकरणापेक्षा अधिक सरस अशा अनुभवजन्य पद्धतीच्या हवामान वर्गीकरणामध्ये उपयोगितेच्या दृष्टिकोनातून प्राधान्य दिलं असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता जननिक पद्धतीमुळे हवामान वर्गीकरणाच्या समंजस आंतरचक्षूमुळे वेगळे परिणाम बघायला मिळतात. आता वेगळे परिणाम म्हणजे काय असू शकतं? त्रिवार्ता यांचे असे स्पष्ट मत होते की जननिक पद्धतीमुळे हवामान वर्गीकरणामुळे आंतरचक्षूचे वेगळे परिणाम लाभले. जननिक पद्धतीद्वारा फक्त स्वारस्य निर्माण झाले एवढेच नाही तर हवामानाच्या पृथक्करणामध्ये शास्त्रीय दर्जा प्राप्त झाला. त्याचप्रमाणे त्रिवार्ता यांनी जननिक हवामानाच्या वर्गीकरणाच्या गुणात गुण विचारात घेतले आहेत. म्हणजे ह्याही गोष्टी त्या अतिशय महत्वाच्या आहेत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जननिक वर्गीकरणाने अनुभवजन्य हवामान वर्गीकरणास पाठिंबा देणे आवश्यक आहे असंही त्याचं मत आहे. म्हणजे त्रिवार्ता यांनी जननिक वर्गीकरणाने अनुभवजन्य हवामान वर्गीकरणास पाठिंबा देणे आवश्यक होते असे त्याने अधोरेखित केले. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याने हेतू आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या हवामानाचे वर्गीकरण करण्याचा हेतू त्याने स्पष्ट केला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अशी सांगत असताना अनुभवजन्य पद्धती असेल किंवा जननिक पद्धती असेल ह्याही गोष्टी त्याने ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या नमूद केल्या आहेत. त्यानंतर पुढे आपण त्रिवार्ताच्या हवामानाच्या वर्गीकरणाची काय वैशिष्ट्ये आहेत, वेगवेगळ्या हवामान वर्गीकरण करत असताना कोणती वैशिष्ट्ये किंवा कोणती कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी त्या ठिकाणी ठेवले. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्रिवार्ताचे हवामान वर्गीकरण अगदी साधे आणि सोपे आहे, म्हणजे सहज समजता येईल. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या प्रमुख हवामान प्रकाराची मर्यादित अशी 15 संख्या त्याने ठेवली आहेत. आता दुसरी अशी गोष्ट म्हणता येईल की हवामानाच्या प्रदेशामध्ये दुय्यम असेल, तृतीय असेल अशा उपविभागामध्ये आवश्यकता असल्यास यामध्ये वाढ करण्याची त्रिवार्ताची अनुकूलता होती. म्हणजे जर वाटलं या 15 संख्या त्याच्यामध्ये प्रमुख 15 भाग पाडले आणि त्यात वाढलं तर त्याच्यात विभाग करण्याची म्हणजे दुय्यम विभाग असेल किंवा तृतीय उपविभाग पाडण्याची यामध्ये वाढ करण्याची त्रिवार्ताची अनुकूलता होती किंवा गरज भासल्यास तुम्ही पडू शकता. आणि पुढे असंही त्याचं मत होतं की त्रिवार्ताने असंही मत व्यक्त केले की हवामान प्रकाराची संख्या वाढल्यास हवामान प्रणालीचे मूलभूत वैशिष्ट्ये झाकोळलेले असतील किंवा वेगळे केले असतील ज्यामुळे हवामान प्रकार त्याचे वितरण लक्षात ठेवणे अवघड जाईल असंही त्याचं मत होतं. त्यामुळे त्याने हवामान प्रकारची संख्या ही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. त्यानंतर पुढे असंही म्हटलं गेलं आहे की त्रिवार्ताचे हवामान वर्गीकरण सादर करत असताना भूगोलकाराला गरजेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. म्हणजे भूगोलाच्या विचारवंताला किंवा भूगोलाची जी गरज आहे त्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असंही त्याचं मत होतं. पण पुढे असं त्रिवार्ताच्या हवामान वर्गीकरणामध्ये फक्त तापमान आणि वृष्टी म्हणजे पर्जन्य या दोन प्रमुख घटकावर जास्त भर दिलेला आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजेच या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. म्हणजे हे त्याचे वेगळेपण या वैशिष्ट्य आपल्याला जाणवता येईल. म्हणजेच या म्हणत असताना त्याने हवामान भूभाग असेल, जलभाग असेल याचे वर्गीकरण निश्चित करताना त्याने विचार केलेला आहे. म्हणजे हवामानाचा आणि भूभागाचा विचार करून त्याने वर्गीकरण निश्चित केले आहे. त्रिवार्ता यांनी हवामान प्रकार असे निर्देशित करत असताना अक्षराच्या संयोगापासून शब्द व वाक्यांशाचाही उपयोग केलेला आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच हवामान वर्गीकरणामध्ये हवामान प्रकाराच्या सीमा निर्धारित करताना त्रिवार्ता यांनी गणिती पद्धतीचा अल्प वापर केलेला आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच या वर्गीकरणामध्ये 30 वर्षाच्या सरासरी हवामान परिस्थितीच्या आधारावरच हवामान प्रदेशाच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच हवामान वर्गीकरणाचा प्रमुख उद्देश असा आहे की जगाची विभागणी करत असताना हवामान प्रकारात करणे की जेणेकरून भूमी उपयोजन असेल, मानवी वसाहतीच्या प्रणालीचे अध्ययन करता येईल, त्याचप्रमाणे सुव्यवस्थित भौगोलिक वितरण दर्शवणे असंही त्या ठिकाणी सोपं होईल असे मानता येईल. म्हणजेच त्रिवार्तांची हवामान प्रणाली परिमेय वर्गीकरण किंवा रॅशनल क्लासिफिकेशन नाही तर ज्यामध्ये गणिती संघटन किंवा मॅथमॅटिकल कॉम्प्युटेशन बरेच आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच अशा वर्गीकरणाचे साधेपण उपयुक्तता मोठ्या प्रमाणात भूगोलकारांना होईल असंही त्यांचं मत आहे. म्हणजेच ह्याच वैशिष्ट्यांच्या आधारावरती ही हवामानाची वर्गीकरण म्हणजे त्रिवार्तांचे हवामानाचे वर्गीकरणाचे एक सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही साधेपणा असेल. वर्गीकरणामध्ये साधेपणा आहे, त्याची उपयुक्तता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग कोणाला होईल तर भूगोलकारांना किंवा भूगोल विचारवंतांना होईल किंवा भूगोल अभ्यासक आहेत त्यांना होईल असं त्याचं मत आहे. आता यानंतर पुढे आपण जाणार आहोत की त्रिवार्ता यांनी हवामानाचे वर्गीकरण करत असताना कोणत्या प्रकारे हवामानाचे वर्गीकरण ते आपण बघणार आहोत. की त्रिवार्ताच्या हवामानाचे वर्गीकरण करत असताना त्यांनी ग्रुप ए त्याला म्हटलंय ट्रॉपिकल क्लायमेट, त्यानंतर ग्रुप बी त्याला म्हटलंय ड्राय क्लायमेट्स किंवा ऍरिड अँड सेमी ऍरिड क्लायमेट, त्यानंतर ग्रुप सी मध्ये सब ट्रॉपिकल क्लायमेट, ग्रुप डी मध्ये टेम्परेट अँड कॉन्टिनेंटल क्लायमेट्स, त्यानंतर ई मध्ये बोरियल क्लायमेट, त्यानंतर ग्रुप एफ मध्ये पोलर क्लायमेट असे आणि ग्रुप एच मध्ये हायलँड क्लायमेट असे हवामानाचे वर्गीकरण केले आहेत. अशा प्रकारे
हवामानाचे वर्गीकरण करत असताना त्याने ग्रुप ए, बी, सी, डी, ई, एफ, एच असे वर्गीकरण केले आहेत. आता प्रत्येक वर्गीकरणाचे वेगवेगळे भाग त्यानेही पाडले आहेत असे आपल्याला नमूद करता येईल. त्यानंतर जाणार आहोत आपण की त्रिवार्ता यांच्या मतानुसार आता आपण महाराष्ट्राकडे येऊया. आता त्रिवार्तांच्या मतानुसार महाराष्ट्रातील हवामानाचे विभाग कसे पाडले. आता महाराष्ट्राचे हवामानाचे विभाग पाडत असताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टी निर्देशित केल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. यामध्ये हवामानाचे विभाग पाडत असताना आपण असंही बघितलं गेलं आहे की महाराष्ट्रामध्ये असेल, अमेरिकन शास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे की त्यांनी वेगवेगळे विभाग पाडले आणि त्याचाही आपल्याला समोर मांडले आहेत. म्हणजे त्याने विभाग पाडत असताना त्यांनी 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानाचे विभाग पाडत असताना त्यांनी 3 आधारे पाडू शकतात. त्यामध्ये उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान म्हणजे ट्रॉपिकल मान्सून रेन फॉरेस्ट क्लायमेट असंही म्हणता येईल, असा एक प्रदेश पाडला. त्यानंतर दुसरा जो पाडला त्याला म्हणतात उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामानाचा किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश किंवा ट्रॉपिकल सेमी और स्टेपी क्लायमेट किंवा बीएस त्याला म्हटले गेले आहे, पहिल्याला ए म्हणतात. त्यानंतर पुढे म्हटले आहे उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना हवामानाचा विभाग ट्रॉपिकल वेट किंवा ड्राय किंवा मान्सून सॅव्हाना क्लायमेट किंवा त्याला म्हणतात AW असे प्रदेश. असे त्या ठिकाणी प्रदेश, असे 3 विभाग महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या हवामानाचे विभागाचे डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार पाडले गेले आहेत. आता बघणार आहोत प्रत्येक एक गोष्ट किंवा एक हवामानाचा विभाग. आता पहिला विभाग बडवा उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामानाचा विभाग किंवा प्रदेश किंवा त्याला म्हणतात ट्रॉपिकल मान्सून रेन फॉरेस्ट क्लायमेट किंवा AM. म्हणजे आता हा प्रदेश कोणकोणत्या प्रदेशामध्ये, महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे, कोणकोणता भाग याच्यात समाविष्ट होतो, तर त्यामध्ये येतं कोणकोणते प्रदेश येतात, तर कोकणातील सर्व जिल्हे त्यामध्ये येतात. याचप्रमाणे पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल या जिल्ह्यांचा पश्चिम भाग यामध्ये समावेश केला आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट कोकणचे हवामान वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की दैनिक तापमान हे 22 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त, सापेक्ष आर्द्रता 50 पेक्षा जास्त, वार्षिक तापमान कक्षा 5 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि नैऋत्य काळात भरपूर पर्जन्य. यामुळे कोकणचे हवामान उष्ण व दमट असते असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर पठारावरील पश्चिम भागाच्या हवामानाचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघता येईल की दैनिक तापमान कक्षा 18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त, हिवाळ्यातील सापेक्ष आर्द्रता कमी, अन्य काळात सापेक्ष आर्द्रता 50 पेक्षा जास्त, पावसाचे प्रमाण 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त असते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. अशा प्रकारे उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामानाचा विभाग आणि त्याची वैशिष्ट्ये असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रकार आहे आपला उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामानाचा व किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश किंवा ट्रॉपिकल सेमी और स्टेपी क्लायमेट असे आपल्याला म्हणता येईल. आता यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात, यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व खानदेशातील सर्व जिल्हे येतात. त्यामध्ये मराठवाड्याचा औरंगाबाद जिल्हा असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल व लातूर जिल्हा यांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे अशा त्यानंतर ह्या सर्वात महत्त्वाची याची वैशिष्ट्य काय आहेत, याची वैशिष्ट्य म्हणजे एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की वार्षिक पर्जन्य हे 60 ते 80 सेंटीमीटरच्या दरम्यान असते व सापेक्ष आर्द्रता ही 50 पेक्षाही कमी असते. त्यानंतर बऱ्याच भागामध्ये नैऋत्य मान्सून काळात पाऊस पडतो पण अन्य काळात सापेक्ष आर्द्रता 30 पेक्षाही कमी असते असे आपल्याला म्हणता येईल. किंवा पुढेही असं एक त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल की वार्षिक दैनिक तापमान कक्षा 18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते, हिवाळा वगळता तापमान 22 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असते असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ही त्याची हवामानाची वेगळी पण वैशिष्ट्य किंवा उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामानाची ही स्टेपी हवामानाची विभाग आपल्याला किंवा ही त्याच्या हवामानाची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढचा जो प्रकार पाहणार आहे तिसरा प्रकार उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना हवामानाचा विभाग किंवा त्याला दुसरं नाव म्हणतात ट्रॉपिकल वेट अँड ड्राय मान्सून सॅव्हाना क्लायमेट किंवा AW. आता यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात हे पाहणं महत्त्वाचं वाटतं. त्यामध्ये विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा पूर्व विभागाचा समावेश असेल, यामध्ये सॅव्हानाचा मान्सून हवामानामध्ये समावेश होतो. म्हणजे विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व विभाग यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये येत असतात. आता ह्या हवामानाची काय काय वैशिष्ट्ये, तर पहिलं वैशिष्ट्य बघू, हिवाळ्यातील तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते, तर अन्य काळामध्ये ते 22 अंश सेल्सिअस पेक्षा तापमान जास्त असते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की वार्षिक आपण बघितलं वार्षिक पावसाचे प्रमाण हे 70 अंश सेल्सिअस पर्यंत असते. म्हणजे पावसाळ्यात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण हे 50 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त असते, उन्हाळ्यामध्ये 30 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते असं म्हणता येईल. म्हणजे अशा उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना हवामानाचा विभाग किंवा ट्रॉपिकल वेट किंवा ड्राय मान्सून सॅव्हाना क्लायमेट याच्या आधारे आपण कोणकोणत्या प्रदेशाची काय वैशिष्ट्ये आपण ह्या ठिकाणी बघितले किंवा कोणकोणत्या प्रदेश येतो ह्याही ठिकाणी आपण बघितलं गेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण
हवामानाचे वर्गीकरण बघत असताना कोपेन क्लासिफिकेशन असेल, त्रिवार्ता क्लासिफिकेशन असेल किंवा थॉर्नवेट क्लासिफिकेशन असेल, हे क्लासिफिकेशन कसे कसे केले आहेत किंवा या क्लासिफिकेशन त्रिवार्ताचे क्लासिफिकेशन करत असताना त्याची वैशिष्ट्य कोणते, त्याचे ध्येय कोणते ठेवले आहेत आणि त्याचे वर्गीकरण करताना त्याची काय वेगवेगळे वैशिष्ट्य कुठले कुठे ठेवले याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण असंही बघितलं की अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्राचे हवामानाचे विभाग कोणकोणते पाडले आहेत. त्यानंतर या हवामानाचे विभाग पाडत असताना त्याने उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग, त्यानंतर उष्णकटिबंधीय निमशुष्क हवामानाचा किंवा स्टेपी हवामानाचा विभाग, त्यानंतर उष्णकटिबंधीय दमट कोरडे हवामानाचा विभाग किंवा मान्सून समान हवामानाचा विभाग असे विभाग पाडले आहेत. आणि प्रत्येक हवामान विभागाचे असणारे प्रदेश कोणते, या विभागामध्ये असणारे वेगवेगळे त्याचे वैशिष्ट्य कोणते, याचे आपण आजच्या तासिकेमध्ये विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट की आजच्या तासिकेमध्ये कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिला आहे, त्यासाठी आपण ईमेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण महाराष्ट्रामध्ये असणारी दुष्काळ परिस्थिती किंवा महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याची कारणे असतील आणि दुष्काळ परिस्थिती मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या यासाठी पुढील तासिकेला आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.